नमस्कार MPSC ॲस्पिरंट्स. आज आपण जनरल सायन्समधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाणार आहोत. विषय आहे सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स. पेशीच्या शोधापासून ते थेट DNAच्या रचनेपर्यंत प्रत्येक मुद्दा आपण समजून घेऊया. अगदी बरोबर. आणि हे फक्त वाचण्यापुरतं नाही, तर परीक्षेत नेमके प्रश्न कसे येतात, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, यावर आपण लक्ष केंद्रित करू. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया इतिहासापासून. ही पेशी नावाची संकल्पना ही आली कुठून? म्हणजे ती पहिल्यांदा कोणी पाहिली? याची गोष्ट मोठी रंजक आहे. ही गोष्ट आहे 1665 सालची. 1665? हो. रॉबर्ट हुक नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी स्वतःच्या मायक्रोस्कोपखाली झाडाच्या बुचाचा म्हणजे कॉर्कचा एक पातळ काप पाहिला. अच्छा, कॉर्कचा? आणि त्यांना त्यात काय दिसलं तर मधमाशीच्या पोळ्यासारखे छोटे छोटे कप्पे, रिकामे कप्पे. या कप्प्याने त्यांनी सेल असं नाव दिलं. गंमत म्हणजे त्यांनी पाहिलेल्या पेशी मृत होत्या. म्हणजे फक्त रिकाम्या खोल्या पाहिल्या. मग त्या खोल्यांमध्ये चालणारं खरं आयुष्य म्हणजे जिवंत पेशी कोणी पाहिल्या? त्याचं श्रेय जातं अँटॉन व्हॅन ल्युवेनहॉक यांना. ओके. त्यांनी स्वतः भिंगवा बनवून इतका जबरदस्त मायक्रोस्कोप तयार केला होता की त्यांना पाण्यातले सूक्ष्मजीव, जीवाणू हालचाल करताना दिसले. वा. हो. आणि इथूनच खऱ्या पेशीविज्ञानाची सुरुवात झाली. मग पुढे रॉबर्ट ब्राऊन आले. त्यांनी पेशीच्या आत केंद्रक शोधलं आणि पर्किन्जे यांनी पेशीतील द्रवाला प्रोटोप्लाझम असं नाव दिलं. आणि या सगळ्या शोधांना एकत्र करून पेशी सिद्धांत म्हणजे सेल थेअरी मांडण्यात आली, बरोबर? अगदी. श्लाइडेन आणि श्वान एकाने सांगितलं की वनस्पती पेशींनी बनलेले आहेत, दुसऱ्याने सांगितलं की प्राणी पेशींनी बनलेले आहेत. पण यात काहीतरी अपूर्ण होतं नाही का? बरोबर. नवीन पेशी येतात कुठून हे त्यांना सांगता आलं नाही. अच्छा. ते उत्तर दिलं रुडॉल्फ विर्चॉय यांनी. त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, ऑमनिस सेल्युला ए सेल्युला. ऑमनिस सेल्युला ए सेल्युला म्हणजे प्रत्येक नवीन पेशी ही आधीच्या पेशीपासूनच तयार होते. जबरदस्त. हो. या एका वाक्याने सगळा सिद्धांत पूर्ण केला. तर ही झाली इतिहासाची गोष्ट. आता पेशींच्या दोन मुख्य प्रकारांबद्दल बोलूया, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. नावांमध्येच काहीतरी अर्थ दडलेला आहे असं वाटतंय. अगदी. कॅरियॉन म्हणजे केंद्रक, प्रो म्हणजे आदिम आणि यू म्हणजे विकसित. ओके. तर प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यात केंद्रकीय पटल म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं. त्यांचा DNA पेशीद्रव्यात असाच विखुरलेला असतो. आणि त्यांचा DNA सुद्धा वेगळा असतो. नोट्समध्ये म्हटलंय की तो गोलाकार म्हणजे सर्क्युलर असतो. बरोबर. या उलट युकॅरियोटिक पेशींमध्ये सुस्पष्ट पटलाने वेढलेलं केंद्रक असतं आणि त्यांचा DNA आपल्या शिडीसारखा रेषीय म्हणजे लिनियर असतो. आणि युकॅरियोटिक पेशींमध्ये कामासाठी वेगवेगळे विभाग म्हणजे अंगके असतात, जे प्रोकॅरियोटिकमध्ये नसतात. अगदी बरोबर. पटलाने वेढलेली अंगके. आणि इथेच नोट्समधली ती मेम्ब्रेन ट्रिक कामाला येते. यावर तर थेट प्रश्न येतो. हो. ही ट्रिक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. दुहेरी पटल म्हणजे डबल मेम्ब्रेन असलेले 3 होते. 3 VIP सदस्य. एक तर मॅनेजरची केबिन म्हणजे केंद्रक. केंद्रक, बरोबर. दुसरं फॅक्टरीचा पॉवर प्लांट, मायटोकॉन्ड्रिया. अगदी. आणि तिसरं वनस्पतींमधलं स्वयंपाकघर, हरितलवक. हे 3 झाले. आणि एकल पटल असलेले? एकल पटलवाल्यांमध्ये लायसोझोम, गोल्गी बॉडी, रिक्तिका आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे ER. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला अजिबात पटल नाही, तो म्हणजे रायबोझोम. हा मुद्दा नेहमी विचारला जातो. उत्तम. ही विभागणी एकदम स्पष्ट झाली. चला आता या फॅक्टरीच्या आज फेरफटका मारूया. सुरुवात ER पासून करूया. याचे 2 प्रकार आहेत, रफ आणि स्मूथ. हो. ER म्हणजे पेशीच्या आतलं वाहतुकीचं जाळं. रफ ERच्या पृष्ठभागावर रायबोझोम्सचे दाणेच चिकटलेले असतात, म्हणून तो खडबडीत दिसतो. आणि रायबोझोम्स म्हणजे प्रोटीन फॅक्टरी. अगदी. त्यामुळे रफ ERचं काम आहे प्रथिने बनवणं. याउलट स्मूथ ER गुळगुळीत असतो, कारण त्यावर रायबोझोम्स नसतात. बरोबर. आणि त्याचं काम आहे लिपिड्स म्हणजे मेद तयार करणं. आता व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका वनस्पती पेशींमध्येही खूप मोठी जागा घेते. हो. कधी कधी तर 90% जागा. पण ती फक्त पाणी आणि कचरा साठवत नाही. अच्छा. ती आतून पेशीच्या भिंतीवर एक दाब निर्माण करते. याच दाबामुळे वनस्पती ताट उभी राहते. वाव. म्हणजे ते फक्त स्टोरेज नाही तर स्ट्रक्चरल सपोर्ट पण आहे. अगदी. आणि त्याच्या पटलाचं एक विशिष्ट नाव आहे, ते लक्षात ठेवायचं, टोनोप्लास्ट. टोनोप्लास्ट. ठीक आहे. आता वनस्पतींची खासियत,
प्लॅस्टिड्स म्हणजे लवके. या 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक. हा पेशीचा शेफ आहे, प्रकाश संश्लेषण करतो. दुसरा आहे क्रोमोप्लास्ट म्हणजे वर्णलवक. हा पेशीचा पेंटर आहे, फुलांना फळांना रंग देतो. कॅरोटेन झॅन्थोफिलमुळे. बरोबर. आणि तिसरा आहे ल्युकोप्लास्ट. हा रंगहीन असतो. म्हणजे पेशीचं स्टोर रूम. अगदी. याचं काम फक्त अन्न साठवणं आहे. यातही उपप्रकार आहेत. अमायलोप्लास्ट स्टार्च साठवतं, तर इलायोप्लास्ट तेल किंवा फॅट्स साठवतं. यावरून वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यातले 4 मुख्य फरक स्पष्ट होतात. हो, हे तोंडपाठच हवेत. पहिला, वनस्पतींना पेशी भित्तिका असते, प्राण्यांना नसते. बरोबर. दुसरं, वनस्पतींमध्ये लवके असतात, प्राण्यांना नसतात. तिसरं, प्राणीपेशींमध्ये सेंट्रिओल्स असतात, जे उच्च वनस्पतींमध्ये नसतात. आणि चौथा फरक म्हणजे अन्न साठवण्याच्या पद्धतीत. वनस्पती स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवतात, तर प्राणी ग्लायकोजनच्या स्वरूपात. स्पष्ट झालं. आता पेशींच्या जगातले काही रेकॉर्ड्स पाहूया. हो, हे रंजक तथ्य आहेत. सर्वात मोठी पेशी, शहामृगाचा अंड, सर्वात लांब पेशी, ती आपल्याच शरीरात आहे, चेतापेशी, न्यूरॉन. आणि सर्वात लहान, मायकोप्लाझ्मा नावाचा जीवाणू. मानवी शरीरातल्या लाल रक्तपेशींबद्दल म्हणजे आरबीसीज बद्दल पण एक विशेष गोष्ट आहे. त्यांच्यात केंद्रक नसतं. असं का? उत्तम प्रश्न. कारण केंद्रक काढून टाकल्यामुळे पेशीच्या आत हिमोग्लोबिनसाठी प्रचंड जागा तयार होते. अच्छा. यामुळे प्रत्येक आरबीसी जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेऊ शकते. जास्त ऑक्सिजन म्हणजे जास्त ऊर्जा. पण केंद्रक नसल्यामुळे तिचं आयुष्य कमी असतं, फक्त 120 दिवस. अगदी बरोबर. ठीक आहे. तर ही झाली पेशीच्या आतली सगळी मशिनरी. पण या सगळ्या मशिनरीला सूचना कोण देतं? म्हणजे या फॅक्टरीचा खरा बॉस कोण आहे? तोच, या सगळ्याचा मूलाधार. तो बॉस म्हणजे केंद्रकाच्या आत बंद असलेला मास्टर ब्लूप्रिंट, डीएनए. तर आता आपण जीवनाच्या या मूळ आराखड्याची रचना समजून घेऊ. डीएनए म्हणजे न्यूक्लिओटाइड्सची एक लांबचक साखळी. बरोबर. आणि एका न्यूक्लिओटाइडमध्ये 3 गोष्टी असतात. एक साखर, एक फॉस्फेट ग्रुप आणि एक नायट्रोजन बेस. आणि खरी गंमत या नायट्रोजन बेसमध्ये आहे. यांचे 2 प्रकार आहेत, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. हो, आणि हा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या रासायनिक रचनेत फरक आहे. प्युरिन्स म्हणजे ॲडेनिन आणि ग्वानिन. ए आणि जी. त्यांच्या रचनेत दुहेरी रिंग असते. तर पिरिमिडिन्स म्हणजे सायटोसिन आणि थायमिन. सी आणि टी. त्यांच्या रचनेत एकल रिंग असते. हा फरक थेट विचारला जातो. ओके. पण डीएनएमध्ये तर अशा 2 साखळ्या असतात ज्या एकमेकांना पिळलेल्या असतात, शिडीसारख्या. हो, आणि या शिडीचे खांब म्हणजे बॅकबोन ते फॉस्फोडायस्टर बंध नावाच्या अत्यंत मजबूत बंधाने जोडलेले असतात. जेणेकरून माहितीची साखळी तुटू नये. अगदी. पण शिडीच्या पायऱ्या ज्या 2 साखळ्यांना जोडतात त्या मात्र हायड्रोजन बंध नावाच्या तुलनेने कमकुवत बंधाने जोडलेल्या असतात. कमकुवत का? हे खूप महत्वाचं आहे, कारण माहिती वाचण्यासाठी किंवा कॉपी करण्यासाठी ती शिडी मधोमध उघडता आली पाहिजे, जशी झिप उघडतो तशी. बरोबर. जर त्या पायऱ्याही मजबूत असत्या तर डीएनए कधीच उघडता आलं नसतं. आणि या पायऱ्यांमध्ये एक विशिष्ट जोडी आहे. ए नेहमी टी सोबत आणि जी नेहमी सी सोबत. अगदी. आणि ए व टी मध्ये 2 हायड्रोजन बंध असतात, तर जी व सी मध्ये 3 हायड्रोजन बंध असतात. म्हणजे जीसीची जोडी थोडी जास्त मजबूत. हो, यालाच चारगॅफचा नियम म्हणतात. आणि ह्या दोन्ही साखळ्या अँटी पॅरलेल असतात. एक 5.3 दिशेने तर दुसरी 3.5 दिशेने. ठीक आहे. तर डीएनए हा एक मास्टर प्लॅन आहे जो केंद्रकाच्या आत बंद आहे. पण प्रथिने बनवण्याची फॅक्टरी तर बाहेर आहे. मग हा प्लॅन बाहेर पोहोचतो कसा? अप्रतिम प्रश्न. इथेच आरएनएची एंट्री होते. डीएनएच्या आवश्यक तेवढ्या भागाची एक फोटोकॉपी काढली जाते. ही फोटोकॉपी म्हणजे एमआरएनए. आणि या फोटोकॉपी बनवण्याच्या प्रक्रियेलाच ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. बरोबर. मग हा एमआरएनए निरोप घेऊन बाहेर येतो, जिथे रायबोझोम नावाचा कामगार हा संदेश वाचतो. आणि त्या संदेशात प्रत्येक 3 अक्षरांचा एक शब्द असतो, ज्याला कोडॉन म्हणतात. अगदी. प्रत्येक कोडॉन एका विशिष्ट अमिनो आम्लासाठीचा संकेत असतो. रायबोझोम तो संदेश वाचून त्यानुसार अमिनो आम्लांना जोडत जातो आणि प्रथिनांची साखळी तयार होते. या प्रक्रियेला ट्रान्सलेशन म्हणतात. हो. आणि यात काही विशिष्ट कमांड्स पण असतात, नाही का? म्हणजे इथे सुरुवात करा आणि इथे थांबा. हो, ते खूप महत्वाचे आहेत. सुरुवात नेहमी AUG या स्टार्ट कोडॉनने होते. स्टार्ट कोडॉन AUG. आणि जिथे थांबायचं आहे तिथे 3 स्टॉप कोडॉन्सपैकी एक असतो. ते आहेत UAA,
UAG आणि UGA. हे तीनही लक्षात ठेवायला हवेत. हो, यापैकी कोणताही एक आला की प्रथिने बनणं थांबतं. तर आपण पेशी कशी काम करते आणि प्रथिने कशी बनवते हे पाहिलं. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया, पेशी विभाजन. ही प्रक्रिया एका चक्रात होते, ज्याला पेशी चक्र म्हणतात. यात 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला तयारीचा टप्पा इंटरफेज. आणि दुसरा प्रत्यक्ष विभाजनाचा टप्पा एम फेज. बरोबर. इंटरफेजमध्ये पुन्हा 3 उपटप्पे आहेत. G1 ज्यात पेशी वाढते, मग येतो S फेज ज्यात DNA स्वतःची प्रतिकृती बनवतो. अगदी DNA दुप्पट होतो, म्हणजे 2C वरून 4C होतो. आणि शेवटी G2 ज्यात अंतिम तयारी होते. आणि ही सगळी तयारी झाली की मग पेशी विभाजनाला सुरुवात करते, ज्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, मायटोसिस आणि मायोसिस. हो, मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन. हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि जखमा भरून येण्यासाठी होतं. यात एका पेशीपासून 2N तिच्यासारख्या 2 पेशी 2N तयार होतात. झेरॉक्स कॉपीसारखं. अगदी. तर मायोसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन. हे फक्त प्रजनन पेशींमध्ये होतं. आणि यात गुणसूत्रांची संख्या निम्मी होते, 2N वरून N. बरोबर. मायोसिस खूप गुंतागुंतीचा आहे, विशेषतः त्यातील प्रोफेज आय हा टप्पा. यात 5 उपटप्पे आहेत आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवणं म्हणजे एक आव्हानच आहे. पण त्यावर आपल्या नोट्समध्ये एक मस्त युक्ती दिलीये. अच्छा. एक वाक्य लक्षात ठेवायचं. लेट झीब्रा प्ले ड्युरिंग डे. लेट झीब्रा प्ले ड्युरिंग डे. वा. हो, लेट म्हणजे लेप्टोटीन, झीब्रा म्हणजे झायगोटीन. समजलं. प्ले म्हणजे पॅकेटीन, ड्युरिंग म्हणजे डिप्लोटीन आणि डे म्हणजे डायाकायनेसिस. अगदी बरोबर. यामुळे क्रम लक्षात ठेवणं खूप सोपं झालं. आणि यातला प्ले म्हणजे पॅकेटीन हा टप्पा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा आहे. का? कारण याच टप्प्यात क्रॉसिंग ओव्हर नावाची घटना घडते. यात गुणसूत्रांचे भाग एकमेकांना दिले घेतले जातात. यामुळे जनुकीय विविधता निर्माण होते. अगदी. भावंडांमध्ये जे वेगळेपण दिसतं ते याचमुळे. तर आज आपण पेशींच्या दुनियेत एक जबरदस्त सफर केली. रॉबर्ट हुक यांच्या शोधापासून ते मिओसिसमधील क्रॉसिंग ओव्हरपर्यंत प्रत्येक महत्त्वाचा टप्पा आपण समजून घेतला. हो. मेम्ब्रेन ट्रिक, DNAची रचना आणि प्रोफेज 1 साठीची लेट झीब्रा प्ले ड्युरिंग डे ही युक्ती परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडेल.